नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटकदार खानदेशी शेवभाजी। त्यासाठी सर्वात प्रथम आपण कांदा टोमॅटो भाजून घेतला आहे, तसंच सुकं खोबरंही भाजून घेतलं आहे आणि 2 मिरच्या छोट्या कापून घेतल्या आहेत। हे वाटण तयार झालं आहे। सर्वात आधी कढईमध्ये तेल तापवून घेऊ। तेल तापून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट टाकणार आहोत। आता हे दोन्ही छानपैकी मिक्स करून घेऊया। आता या फोडणीमध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत। हे सर्व साहित्य छान पद्धतीने आपण शिजवून घेऊ। तेलामध्ये शिजवल्यानंतर मध्ये आता मी कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि हे चांगलं शिजू द्यावं। शिजून झाल्यावर त्यामध्ये वाटण घालून घेतलेलं आहे। हे वाटण पण आपण आता एकजीव करून घेऊया। वाटण छान शिजून झाल्यावर त्यामध्ये आता मी 1 चमचा मालवणी मसाला घालणार आहे। तसंच बाजारात विकत मिळणारा खानदेशी शेवभाजी मसाला हे मी 1 चमचा घालणार आहे। आता हे सर्व वाटण आणि हे मसाले सगळे छान मिक्स करून घेऊया। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण छान शिजवून घेतलेलं आहे। आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा हे वाटण सर्व एकत्र करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि ते वाटण आता छान शिजलेलं आहे। या शिजलेल्या वाटणामध्ये आता मी पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर हे पुन्हा सर्व ढवळून एकजीव करून घेऊया आणि छान झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी शिजत ठेवूया। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता त्याला छान उकळी आलेली आहे आणि त्या छान शिजलंही आहे। सुगंधही फार सुंदर येत आहे। त्यामध्ये आता मी वरून कोथिंबीर शिवरून घेतली आहे। आता हे सर्व करायला घेऊया। शेवभाजी सर्व करताना आधी मी 2 चमचे सर्व वाटण जो आपण मसाला बनवला होता तो घेतला आहे। त्यावर मी शेव घातलेला आहे आणि शेवभाजीमध्ये शेव खूप प्रमाणात घालायचं आहे। वरून कांदा शिवरलाय, थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि चटकदार चव येण्यासाठी आपण त्यावर लिंबूचा रस घालून घेऊया। लिंबूच्या रसाने एकदम चटपटीत स्वाद येईल। अशा प्रकारे आपली खानदेशी शेवभाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।